विद्यार्थी मित्रांनो, आपण नातवंडास पत्र या पाठाचा अभ्यास करत आहोत. याच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहिले की लेखकांचे लहानपण कसे होते, त्यांचे गाव, शाळा तसेच त्यांना असणारी बॅडमिंटनची आवड त्यांनी कशी जोपासली याविषयी आपण अभ्यास केला. आता आपण पुढील भागामध्ये ते काय सांगतात ते पाहूयात. लेखक पुढे आपल्याला सांगतात, प्रत्येकाने दररोज थोडा व्यायाम केलाच पाहिजे. मला वेळ नाही ही सबब सांगू नका. वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का? दोन्ही जेवणासाठी कसा वेळ मिळतो? मी म्हणतो ते पटते का तुम्हाला? जर व्यायामच झाला नसेल तर आपण वयाच्या 66व्या वर्षी सुद्धा मला जेवावेसे वाटत नाही. तुम्ही जसे मोठे व्हाल, शाळातून कॉलेजात जाल, तसा तुम्हाला कमीच वेळ राहणार आहे. पण तरी तुम्ही व्यायामासाठी 1-2 तास काढलेच पाहिजेत. मग तो व्यायाम खुल्या मैदानावरील असो, एखाद्या क्लबातील असो किंवा खास व्यायामासाठी असलेल्या जिममधला असो. आता इथे लेखक आपल्याला व्यायामाविषयी थोडी माहिती देतात. आता खेळाडूंसाठी व्यायाम हा आवश्यक असतो, पण फक्त खेळाडूंनीच व्यायाम करावा असंही त्याच्यामध्ये काही नसते. व्यायाम हा सर्वांनी केला पाहिजे आणि हा व्यायाम आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा आहे. शरीर तंदुरुस्त किंवा उत्साहीपणा जर आपल्याला ठेवायचं असेल तर व्यायाम करणे हे आवश्यकच आहे. मग व्यायाम आपण घरामध्ये सुद्धा करू शकतो, त्याच्यासाठी बाहेर जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही. आणि जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपण आपल्या शरीरातील कमकुवतपणा म्हणा, उत्साहीपणा हा कमी व्हायला लागतो. त्याच्यामुळे व्यायाम करणे तेवढेच गरजेचे आहे आणि त्याच्यासाठी आपण वेळेचंही महत्त्व जाणायला हवे. आपल्याला जसा वेळ मिळेल किंवा आपल्या रोजच्या नियमाप्रमाणे वेळेप्रमाणे आपण व्यायामाची सुद्धा वेळ ठरवून ठेवू शकतो. त्याच्यामुळे व्यायाम करणे हे आपल्या शरीरासाठी तरी आवश्यकच आहे आणि त्याचे महत्त्व आपण जाणून घेतलेच पाहिजे. पुढे लेखक सांगतात, आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजमध्ये शिकून येत नसते, होय ना? म्हणून तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वतःचे शिक्षक व्हा. टेनिसमध्ये एखादा चेंडू रेषेच्या आत आहे की बाहेर हे आपणच पडताळून पाहतो आणि त्याप्रमाणे तो खेळायचा की सोडून द्यायचा हे ठरवतो ना. तसेच प्रत्यक्ष आयुष्यामध्ये देखील आपल्याकरिता चांगले काय आणि वाईट काय हे तुम्हालाच कळले पाहिजे. म्हणजेच तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकले पाहिजे. आता इथे लेखकांनी व्यायामाचे महत्त्व तर सांगितलेच, पण त्याचबरोबर आपण आपली कामं जसं स्वतः करावी असे म्हणतो, तसेच आपल्याला चांगल्या वाईट गोष्टींची सुद्धा पारख करता आली पाहिजे. आणि या सर्व गोष्टी या शाळा कॉलेजांमधून शिकवल्या जात नाहीत याचेही भान आपण ठेवले पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत की आपण बघून अनुभव घेऊन सुद्धा शिकतो आणि जसजसे मोठे व्हाल तसे आपण स्वतःला बदलले पाहिजे. स्वतःचे शिक्षक आपण स्वतःच झाले पाहिजे. जसं टेनिसमध्ये लेखकांनी इथे उदाहरण दिलेले आहे. टेनिसचा बॉल जसा येतो त्याप्रमाणे आपण त्याची मारण्याची दिशा किंवा तो कसा कुठे जाईल याचं त्या खेळाडूवर अवलंबून असते किंवा खेळाडूच्या केंद्रित करायला लागते, लक्ष केंद्रित करायला लागते. त्याप्रमाणेच आपले आयुष्यसुद्धा आहे. आपण आपल्या अनुभवातून धडे घेतले पाहिजे. त्याच्यामध्ये चांगले वाईट काय त्यातूनच आपण शिकले पाहिजे. मग खेळामध्ये चेंडू पडताळून पाहतो. चेंडू सोडून द्यायचा की मारायचा तो खेळाडूच्याच हातात असतो. त्याचप्रमाणे चांगल्या गोष्टी शिकायच्या की वाईट गोष्टी शिकायच्या हे स्वतःच शिकायला पाहिजे असे इथे लेखक आपल्याला सांगतात. मग त्याच्यामध्ये आपण कोणावरही अवलंबून राहायचे नाही. चांगल्या गोष्टी करता काय करायचे, वाईट गोष्टी ह्या कळल्या पाहिजेत. मग ते आपणच ठरवले पाहिजे. पुढे लेखक आपल्याला सांगतात, आता आपण 3ऱ्या सहस्त्रकामध्ये प्रवेश केला आहे. संपर्क माध्यमे, दळणवळण आणि संदेशवहनाचा आवाकाही वाढतो आहे. आता आपण आपल्या घरी बसल्या जागी हवी ती माहिती तुम्हाला ईमेलद्वारे आणि इंटरनेटद्वारे मिळू शकते. तरीही तुमच्या मित्रांशी, कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका. या नव्या सहस्त्रकासाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा. सप्रेम तुमचा आजोबा. आता इथे लेखकांनी आपल्याला
सांगितलेलं आहे की आपण 3ऱ्या सहस्त्रकामध्ये प्रवेश करत आहोत. आणि या सहस्त्रकामध्ये वेगवेगळी माध्यमे, सहस्त्रक म्हणजे काय तर 1000 वर्ष. तर आता जसं जसं चेंजेस होत जातात, जग बदलत जातं, तसं त्या गोष्टीसुद्धा आपल्याला नवनवीन गोष्टींचा अनुभव किंवा शिकायला मिळतात. त्याचप्रमाणे आता सुरुवातीला पत्राद्वारे आपण एकमेकांशी संपर्क साधायचो, एकमेकांच्या सानिध्यात कॉन्टॅक्टमध्ये म्हटलं जातं, तसं आपण या पत्रांद्वारे करत होतो. पण आता पत्र पाठवणे एवढंच राहिलेले नसून त्या संपर्कासाठी, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातो. मग त्यामध्ये ईमेलद्वारे, इंटरनेटद्वारे, आता आपण मोबाईलवरून व्हॉट्सअपद्वारे एकमेकांशी संवाद किंवा घरात बसून आपण बोलू शकतो. व्हिडिओ कॉलसुद्धा आपण करतो, हे तर तुम्हाला माहीत आहेच. मग अशी ही माध्यमे आलेली आहेत वेगवेगळी, आणि त्याच्यामुळे आपण आपल्या मित्रांशी, कुटुंबियांशी, नातेवाईकांशी आपण त्यांच्या संपर्कात राहू शकतो. आणि हे संपर्क राहिला पाहिजे, एकमेकांशी नाते जोडले पाहिजेत. आणि या सर्व गोष्टी आपण नवनवीन गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे, त्या गोष्टींचा वापर आपण केला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये एकजूटपणा येतो, नाते निर्माण होते आणि व्यवस्थित आपण एकमेकांच्या संपर्कात राहिले जातो. तर या गोष्टींचा आपण वापर केला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या नात्यामध्ये तूट येत नाही, भांडण होत नाहीत, आणि या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत. ज्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात, शिकायला मिळतात, ते आपण शिकल्याच पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला या नातवंडास पत्र या पाठामध्ये लेखकांनी एकच गोष्ट त्यांनी सांगितली नाही पत्राद्वारे, तर मुलांनी कोणकोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टींचा उपयोग केला पाहिजे, कोणावर अवलंबून न राहता स्वतःचे कामे म्हणा किंवा आयुष्यामध्ये जगण्यासाठी, पुढे जाण्यासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या, कोणत्या वाईट, या गोष्टींचा सुद्धा विचार करून केला पाहिजे. तर या पाठाचा आपण आज अभ्यास केलेला आहे, नातवंडास पत्र. आणि या पाठातून आपल्याला वेगवेगळ्या नवनवीन गोष्टींचा अभ्यास करता आला, आपल्याला गोष्टी शिकता आल्या. तर या पाठाचे तुम्ही व्यवस्थित वाचन करा आणि पाठ समजून घ्या. धन्यवाद.